पुढची महत्त्वाची बातमी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली। सदनिका प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय। 2 वर्ष आणि 10,000 दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली। कोकाटेंवर आता अटकेची टांगती तलवार। कोकाटेंचे मंत्रीपद देखील आता धोक्यात आलेले आहे। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। त्या 18 डिसेंबरला युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। युतीची घोषणा करण्यासाठी 9 आकड्याचा मुहूर्त वापरण्यात आल्याची चर्चा आहे आणि त्यासाठी 18 डिसेंबरची तारीख निश्चित झाल्याचं कळत आहे। तर या दिवशी युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। टिळक भवन येथे आता बैठकीला सुरुवात झाली आहे। जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि विधानसभा प्रभारींची बैठक बोलावण्यात आलेली आहे। आगामी निवडणुकांच्या संदर्भात आता या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा केली जाते। ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आता हालचाली सुरू झाल्यात। लवकरात लवकर बातमी देऊ असं बाळा नांदगावकर यांनी म्हणत सूचक वक्तव्य केलं। 1 ते 2 दिवसांमध्ये युतीची बातमी देऊ। युतीबद्दल आणखीन बैठका होणार असल्याचं नांदगावकरांनी म्हटलेलं आहे। मनसे आणि सेना एकत्र येते, पुढची वाटचाल करू असं महत्त्वाचं विधान देखील नांदगावकर यांनी केलेलं आहे। आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत। त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो। आम्ही वाट पाहतो तर तुम्ही वाट पाहता, त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख कळेल असं परबांनी म्हटलं। तर राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं देखील अनिल परब यांनी म्हटलं। काँग्रेससोबत जायचं की नाही हा निर्णय दोन्ही नेते घेतील अशी महत्त्वाची माहिती आता अनिल परब यांनी दिलेली आहे। युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। युतीचे निर्णय आहेत ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील। ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।